नमस्कार, प्रवीण रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण जो सिडको लॉटरीचा जो निकाल आहे, तो केव्हा लागणार आहे? जी सिडको लॉटरी 4,508 घरांची जी लॉटरी निघालेली होती. त्यानंतर सिडको लॉटरी 16,876 घरांची लॉटरी निघालेली होती. त्यानंतर जो 25/6/2026 जी हायरिंग होणार होती, जी कोर्टामध्ये जी केस आहे, त्याचा सेकंड हायरिंगचा जो वेळ देण्यात आलेला होता, जी तारीख देण्यात आलेली होती, त्या तारखेचं काय झालेलं आहे त्याची माहिती पाहणार आहोत. परत ज्यांनी ई-एम-डी अमाउंट जे तुम्ही पे केलेली आहे सिडकोला, त्याचं तुम्हाला व्याज मिळते का? परत जे काही जे लॉटरी विनर आहेत, त्यांनी आपल्याला जे कमेंट केलेले आहेत आपल्या व्हिडिओला, त्यांनी असं सांगितले, की "सर, आता एक्झॅक्ट आम्ही कन्फ्यूज झालेलो आहे, की सिडकोने कोणत्या घरांना स्टे लावलेले आहेत. म्हणजे 4,508 घरांमधील लोकेशन कोणती आणि 16,876 घरांमधील लोकेशन कोणती?" तर आपण या सर्व गोष्टींचा आज या व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत, त्याची माहिती तुम्हाला YouTube चॅनलवरती मिळत असते. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत, जो कोर्टाचा निकाल आहे, त्याची माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे. ज्या दिवशी ही हायरिंग होती, त्या दिवशी आपल्याला असं माहिती पडलं, की कोर्टाचा जो निकाल आहे, तो निकाल पुढे ढकलण्यात आलेला आहे. म्हणजे जो 25/6 ला 16,876 घरं आणि जी 2024च्या लॉटरीमध्ये 26,000 घरांच्या लॉटरीमधील जी शिल्लक राहिलेली घरं, या मधील जी घरे शिल्लक होती, EWS-LIG यांचा जो निकाल 25 तारखेला लागणार होता, जी कोर्टाचा निकाल हायरिंग होणार होती तिथे, ती तारीख आता पुढे ढकलण्यात आलेली आहे. आता ती कोणती तारीख आहे ती आपल्यापर्यंत आलेली नाही, की सेकंड हायरिंग कधी होणार आहे. पण जेव्हा आपल्याला सोशल मीडिया, वृत्तपत्र, ज्या मीडियाद्वारे आपल्याला माहिती पडेल, त्याची माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. त्यानंतर आपण पाहणार आहोत FCFS 4,508 घरांची लॉटरी. म्हाडाची लॉटरी लागलेली आहे तातोडीची. येणाऱ्या काही दिवसामध्ये जी पुणे मंडळाची जी लॉटरी आहे ती पण लागणार आहे आणि 16,876 घरांची सुद्धा लॉटरी लागणार आहेत. अजून तारीख डिक्लेअर झालेली नाही, कधी लागणार आहेत. पण आचारसंहिता असल्यामुळे ही लॉटरी उशिरा होत आहे, असे आपल्याला सोशल मीडिया वृत्तपत्राद्वारे ही माहिती आपल्यापर्यंत आलेली होती. आता आचारसंहिता सुद्धा संपलेली आहे. जेव्हा सिडकोकडून याचं नोटिफिकेशन येईल, त्याची माहिती तुम्हाला या चॅनलवरती वेळोवेळी दिल्या जाईल. त्यानंतर आता काही जे लॉटरी विनर आहेत, त्यांनी असं कमेंट केलेली आहे, की "सर, आम्ही जवळपास 3 ते 4 महिने झालेले आहेत. आम्ही जी ई-एम-डी अमाउंट पे केलेली आहे, EWSसाठी ₹75,000, LIGसाठी ₹1,50,000 आणि 2 BHKची घरे होती तिथे ₹2,00,000 अशी ई-एम-डी अमाउंट पे केलेली आहे. तर याच्यावरती आपल्याला व्याज मिळते का? जर 3 ते 4 महिन्यानंतर जर आपले पैसे अडकून पडले तर. तर त्याचं व्याज मिळत नाही. लॉटरीचा निकाल लागला, की ज्यांना घरं लागलेली आहेत, त्या घराची किंमत जी असेल त्याच्यामधून ही ई-एम-डी अमाउंट तुमची कमी होऊन तुम्हाला अलॉटमेंट लेटर दिल्या जात असते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इन्स्टॉलमेंट असतात. ती इन्स्टॉलमेंट तुम्हाला स्टेप बाय स्टेप भरावे लागतात. आणि ज्यांना घर लागलेलं नाही, ती ई-एम-डी अमाउंट त्यांना तिथून जो त्यांचा टाईम असतो 7 ते 30 दिवस, त्याच्यानंतर तुम्ही जी अकाउंट डिटेल्स त्यांना दिलेली आहेत फॉर्म फिलअप करताना ई-एम-डी रिफंडसाठी, त्याच्यावरती तुम्हाला सिडकोद्वारा ही माहिती म्हणजे जे पेमेंट आहे त्याच्यापर्यंत पोहोचवण्यात येत असते. आता आणखी खूप सारे लॉटरी विनर आहेत, त्यांनी आपल्याला कमेंट केली, की "सर, एक्झॅक्ट 4,508 घरांमधील आणि 16,876 घरांमधील याच्यामधील कोणत्या घरांना स्टे आहे?" बघा, सर्वप्रथम मी सांगतो तुम्हाला, की जी सिडको लॉटरी 4,508 घरांची जी लॉटरी निघालेली होती, यामधील जे लोकेशन होते, जसे की द्रोणागिरीमधील काही घरे होती, तळोजामधील काही घरे होती, कळंबोलीमधील काही घरे होती, खारघर सेक्टर 40 मधील घरे होती आणि घनसोलीमधील 2 घरे होती. द्रोणागिरीमधील जी घरे होती, या घरांना कोठे म्हणजे स्टे आलेला नाही. तळोजामधील जे लोकेशन आहेत बघून घ्या. तळोजा सेक्टर 21, तळोजा सेक्टर 22, तळोजा सेक्टर 34, 36 आणि 27 या लोकेशनमधील जी घरं आहेत 4,508 घरामध्ये, या घरांना सुद्धा स्टे नाही. EWS-LIG. तळोजामधील कोणते लोकेशनला स्टे आहेत त्याची माहिती आपण आता पुढच्या जेव्हा आपण 16,876 घरांची माहिती देणार त्याच्यामध्ये आपण सांगणार आहोत. त्यानंतर खारघर सेक्टर 40 चा जो प्रोजेक्ट होता, खारघर सेक्टर 40 मधील जी घरे होती, या घरांना सुद्धा स्टे नाही, जी 4,508 घरांची लॉटरी निघालेली होती.
त्यानंतर घनसोलीमधील जी घरे होती ते 2 घरे देण्यात आलेली होती. या घरांना सुद्धा स्टे नाही. ही झाली 4,508 घरांची लॉटरी. आता जी 16,876 घरांची जी लॉटरी होती, याच्यामधील जे लोकेशन होते सर्वप्रथम वाशी हा LIGचा प्रोजेक्ट होता. त्यानंतर खारघर रेल्वे स्टेशन तिथे 2 BHKचा प्रोजेक्ट होता. त्यानंतर खारघर सेक्टर 14 डी-मार्टच्या समोर EWS-LIG इथे 2 प्रोजेक्टची माहिती देण्यात आलेली होती. त्यानंतर मानसरोवर रेल्वे स्टेशनच्या बाजूला, खांदेश्वर रेल्वे स्टेशनच्या बाजूला पनवेल बस टर्मिनल्स आणि कळंबोली, त्यानंतर तळोजा, उल्वे, बामणडोंगरी, खारकोपर अशा प्रकारची लोकेशन 16,876 आणि जी 2024 ची लॉटरी होती त्याच्यामध्ये 26,000 ह्या लोकेशनची घरे होती. तर या लोकेशनमध्ये EWS-LIGची जी घरे होती त्यामधील EWSच्या घरांना कुठे स्टे आलेला नाही, असं त्यांनी सिडकोद्वारा जी त्यांची सोशल मीडियामध्ये जी वृत्तपत्रामध्ये जी बातमी आलेली होती, यामध्ये सुद्धा असं समजून सांगण्यात आपण तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगितलेलं होतं. LIGच्या घरांना स्टे आलेला आहे. आता जे मी लोकेशन तुम्हाला सांगले या घरांना LIGच्या घरांना स्टे आहे. आता राहिली गोष्ट तळोजा. तळोजा नोडमधील जी घरे आहेत, त्यामधील जे लोकेशन तुम्हाला सांगायचं आहे, की तळोजा नोडमधील या लोकेशनला 3 प्रकारची घरे होती. म्हणजे 3 लोकेशनची घर होती. तळोजा सेक्टर 28 हा EWSचा प्रोजेक्ट आहे. इथे जवळपास 2 ते 3 महिन्यापासून घराचं पोझिशनला सुरुवात झालेली आहे. इथे आता फॅमिली सुद्धा राहायला आलेल्या आहेत. हा EWSचा प्रोजेक्ट होता. त्यानंतर तळोजा सेक्टर 37A येथे 1 BHKची घरे होती आणि 2 BHKची 8 घरे होती. तर हा LIGचा प्रोजेक्ट आहे. तळोजामधील सेक्टर 37 या घरांना स्टे आलेला आहे. त्यानंतर तळोजा सेक्टर 39 जो नावडे फाटा जो नॅशनल हायवे 48च्या बाजूला बनलेला आहे. जवळपास इथे 7,500 घरे एकूण उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या घरांना सुद्धा स्टे आलेला नाही कारण की हा EWSचा प्रोजेक्ट आहे. अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आहेत. जेव्हा ही घरे तयार होणार, पूर्ण सोसायटी तयार होणार आहेत. सोसायटी तयार झाल्यानंतर येथील घरांना ओसी येणार आहेत. ओसी आल्यानंतर आपल्याला या घरांचं पोझिशन मिळणार आहे. त्यामुळे हा EWSचा प्रोजेक्ट होता. तर इथे सुद्धा स्टे आलेला नाही. तर असे हे आपण जे सिडको लॉटरीमधील 4,508 घरं, 16,876 घरांमधील घरं अशी आपण याची माहिती बघितलेली आहे. खूप सारे लॉटरी विनर कन्फ्यूज आहे, की सर निकाल कधी लागणार आहे, निकाल कधी लागणार आहे, निकाल कधी लागणार आहे. कारण की जवळपास म्हाडाचा जस्ट आता तातवड्याचा निकाल लागलेला आहे. येणाऱ्या जो लॉटरीचा निकाल आहे, तो पुणे मंडळाची लॉटरी, त्यानंतर मुंबई म्हाडा मंडळाची लॉटरी आणि सिडकोचे जे 2 लॉटऱ्या पेंडिंग आहेत. जसेही आपल्याला सोशल मीडिया वृत्तपत्राद्वारा आपल्याला कुठूनही ही माहिती मिळाली, PDF वगैरे आली, तर त्याची माहिती आपण तुम्हाला वेळोवेळी या चॅनलवरती देत जाऊ. जेव्हा हा निकाल कोर्टाचा निकालाची तारीख आणि कोर्टामध्ये जी हायरिंग झालेली आहे, त्याची पण माहिती जेव्हा आपल्यापर्यंत उपलब्ध होणार आहे, त्याची पण माहिती आपण तुम्हाला वेळोवेळी या चॅनलवरती देत जाऊ. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच आम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळते. आणखी जर तुमच्या मनात जर काही प्रश्न निर्माण झाले असेल तर निश्चित हमखास कमेंट करा. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटू असा आणखी एक महत्त्वपूर्ण निवडून तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.